आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहताय नाण्याची पहिली बाजू संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेब, नाण्याची दुसरी बाजू वीर तानाजी 40+ चषक दापोडे. चला कॉल कोण देणार? खारबाव टीमचे कॅप्टन कॉल देतात. संस्थापक अध्यक्ष आणि आलाय देखील. तो टॉस जिंकला, फक्त डिसिजन कळवायचा आहे. फिल्डिंग करायचा घेतला निर्णय. तुम्हाला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा, मान्यवरांचा आभार, खेळाडूचा अभिनंदन. हे दोन कॅप्टन टॉस बॉल मध्ये कॉल आलाय. टॉस जिंकलाय कालिका पता खारगाव टीमच्या कॅप्टन तुम्ही पाहता प्रदीप जोशीनं, आणि त्यांना निर्णय घेतला फिल्डिंग करायचा बॅटिंग करण्याचा. मात्र निर्णय तुम्ही पाहता सरलपडा. टीम बॅटिंग करायला जाऊया. कॉमेंट्री बॉक्स मध्ये होतोय बदलाव. ऐकूया मनोज ठाकरे यांचा आवाज. खारबाव. तर या ठिकाणी आपण पाहतोय नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे आपल्या टीम सोबत, या क्रिकेट मंडळाचे पहिले अध्यक्ष सन्माननीय शरदजी भोईर साहेब यांचं शुभ आगमन झाले आहे. त्यांचा करूया आपण येतो जे स्वागत आणि सन्मान. दापोडे गावचे माजी सरपंच सन्माननीय चिंतामणजी पाटील साहेब, आपणास विनंती आहे की आपण शरदजी भोईर साहेबांचा येतो जे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व आपण जर पाहिलं तर या भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळासाठी खूप चांगलं योगदान आणि एक मनमिळावू स्वभाव, तुम्हा सर्वांचे लाडके शरददादा भोईर साहेबांचा येतो जे स्वागत आणि सन्मान केलं जातंय. माजी सरपंच सन्मान्य चिंतामणजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मायेचे उपदार शॉल, त्याचबरोबर फुलगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक मोमेंटच देऊन त्यांना करण्यात येते सन्मानित. खूप खूप धन्यवाद या मान्यवरांचा. खारबाव संघानं अल्पेश गायकवाडशी संपर्क साधायचा आहे. खारबाव त्याचबरोबर सरवलीपाडा दोन्ही संघाच्या संघाने इथं मात्र आपण भाऊ पाटील यांची संपर्क साधायचा आहे. आपली जी ऑफिशियल एंट्री आहे ती जमा करायची आहे. तर आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, ज्याने खरोखरच खूप चांगली खेळी केली, फलंदाजी चांगली केली, गोलंदाजी चांगली केली, सन्माननीय नगरसेवक रामजी पाटील साहेब यांना देऊया मॅन ऑफ द पुरस्कार. देवानंदजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते एक ट्रॉफी देऊया. त्यानंतर आपण देऊया गिफ्ट एम्पल सन्माननीय शरदजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते देऊया. जे आम्हाला प्रदान झालेले आहेत नान्य पाटील असतील, मनोज पाटील असतील, प्रल्हाद पाटील आणि राजू पाटील यांच्या माध्यमातून एक गिफ्ट एम्पल. आजच्या दिवसातून सर्वाधिक चांगला खेळ करेल प्लेअर ऑफ द डे आपण पाहिले तर माझे सरपंच सन्माननीय चिंतामणजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. क्या बात आहे. अतिशय चांगलं मन मिलाव स्वभाव असे तुम्हा सर्वांचे लाडके राम पाटील साहेब. आपण पाहिलं तर कीर्ती खूप मोठी आहे. आपण नेहमी पाहतोय की ज्या माणसाकडे नम्रता गुण असतो त्या माणसाचा नेहमी स्वागत आणि सन्मान मोठ्या थाटामाटात केलं जाते आणि अतिशय नम्रशील व्यक्तिमत्व रामजी पाटील साहेब. आपल्या या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे. यस, त्यांचा येतोजे स्वागत आणि सन्मानित केलेल करण्यात येईल. राजूजी पाटील साहेबांनाच विनंती आहे की सन्माननीय राम पाटील साहेबांचा येतोजे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. भिवंडी नगरपालिकेमध्ये आपण जर पाहिलं तर खूप चांगली कामगिरी त्यांची पाहायला मिळते. जनतेची सेवा करण्याचा जो वेळ मिळतोय त्या वेळातून वेळ काढून इथं मात्र आपण पाहिलं तर क्रिकेटचे मॅचेस खेळले जात आहेत आणि या व्यासपीठावरती त्यांचा केलाच जातोय येतोजे स्वागत. आणि या सीझन मध्ये त्यांची अधिकतम कामगिरी चांगली पाहायला मिळाली आहे. प्रथम क्रमांकाची एक ट्रॉफी आणि द्वितीय क्रमांकाची एक ट्रॉफी उचलून आपला आत्मविश्वास जो आहे तो खूप बलकट केलेला आहे
आणि त्याच आत्मविश्वासाने, त्या ताकदीने आणि त्या संघर्षाने या टुर्नामेंटमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर चांगली कामगिरी त्यांची पाहायला मिळते. आता मात्र खारबाव आणि सरवली पाडा या दोन संघामधले द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. कोण ठरेल सरस येणारा काल सांगून जाईल, परंतु अतिशय चुरशीचे सामने मित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर चला लवकरात लवकर खेळायला आपण करूया सुरुवात. वीर तानाजी 40+ दापोडे आयोजित वीर तानाजी चषक 2024 महासंग्राम मित्र पाहायला मिळते. जणू काही क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखला जाणारा हा गाव एक मंडल वीर तानाजी क्रीडा मंडल या संज्ञेने आपण पाहतोय की या गावाची एकता काय आहे ती दिसून येते. तर वलिया खेळाकडे थोड्याच वेळात खेळायला होते सुरुवात. यस नामदेव आणि रवी ही जोडी पारंपरिक आपण नेहमी पाहतोय आणि चांगली जोडी आहे. चांगली सुरुवात करून देते आणि जेव्हा जेव्हा सुरुवात चांगली केली जाते तेव्हा तेव्हा येणारा काळ मित्र सर्वांसाठी चांगला असतोय. परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे, कधी काय घडेल सांगता येत नाहीये. तर पाहूया या चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल. खेळायला होईल थोड्याच वेळात सुरुवात. काय बोल पाहिजे काय माझ्याकडे आहे लिहिलेला. उमेश कारभारी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूचा इथं मात्र खेळ केला जातोय. यस 10 प्लेयरनी ट्रॅक पॅन पेनल्टी. यस ड्रेसिंग आणि चेसिंग इज कंपल्सरी म्हणून आपण पाहतोय. ट्रॅक पॅन कुठेतरी वेगळी पाहायला मिळते, त्या अनुषंगाने पॅनलाइज केलं जाईल. या वेळेस पाहू शकता आपण समोरच्या दिशेने खेळलेला आहे. अप ड्राय अप्रतिम पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पार होतोय आणि येतोय पहिला चौकार या इनिंग मधील. यस अतिशय काटकोर आपण पाहतोय की नियम पाळले जात आहेत आणि या 40+ नियम आहे की ड्रेसिंग कंपल्सरी आहे. तुमची जर ड्रेसिंग वेगळी जर असली तर निश्चितच पॅनलाइज केलं जात आहे. आणि इथं मात्र आपण जर पाहिलं तर मला वाटतं गोलंदाजाची जी ट्रॅक पॅन्ट आहे ती वेगळी आहे. सर्वांची ब्लॅक आणि त्यांची ब्ल्यू, त्या कारणास्तव आपण पाहू शकता त्यांना पॅनलाइज केले जाते. पुढील चेंडू अजून एक दे धमाका. हाई चेंडू जातो की काय सीमारेषे बाहेर बघण्यासारखं राहील. क्षेत्ररक्षक येतोय दुरून, चांगला फटका सजवला होता, गॅप शोधता आली नाहीये. परिणाम स्वरूप आपण पाहतोय की 2 धावा या गणल्या जातात त्या चेंडूवरती. आक्रमक रूप धारण केलेलं आहे आतापर्यंत. 8 धावा 10 फलकावरती. रवी आणि ज्ञानदेवकडे एक चांगला स्किल आहे, चांगली फटकेबाजी आहे, खूप काल क्रिकेटमध्ये दिलेला आहे, अनुभव खूप मोठा आहे. या अनुभवाची परतफेड करत असताना या मॅचमध्ये कशा प्रकारे कामगिरी होईल. यावेळेस आपण पाहतोय रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला होता, परंतु हवं तसं बॅटवरती घेता आलं नाहीये. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. पुन्हा एकदा खेळायला होते सुरुवात. आपण पाहिलं तर इथं मात्र बॅटची कडा आहे. शॉर्ट थर्डमॅनच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षण केले जाते, एक धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये.
यावेळेस आपण पाहतोय इथेही चांगला फटका सजवला होता आणि हा ना मध्ये इथं मात्र फलंदाज होतोय रवी बाद रनआउटच्या स्वरूपात. सलग ही 5 दिवस चालणारी स्पर्धा पाहायला मिळाली. उद्या अंतिम दिवस मेगा फिनाले याची ढोलक पाहण्यासाठी अंतिम 16 अनेक मान्यवर उद्या उपस्थित राहतील. पहिल्या दिवसापासून आपण पाहतो की मान्यवरांची खूप उपस्थिती लागली गेली आहे. तर चला क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचं आहे, विलंब लावायचा नाही आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 या अंकावरती लागली गेली आहे. आपण पाहिले तर पहिल्या दिवसामध्ये चांगला खेळ पाहायला मिळाला पिंपलघर संघाचा. त्यानंतर आपण पाहिले तर वडूनवगर संघ हा एक चांगला खेळ पाहायला मिळाला. त्यानंतर बंदरावरती काल्हेर तिसऱ्या दिवसामध्ये आणि चौथ्या दिवसामध्ये पाहायला मिळतंय रांजनोली. आणि आजच्या दिवसातून कुठला संघ इथं मात्र क्वालिफाय होईल हे पाहण्यासारखं राहील. पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुढील षटक घेऊन येतोय गोलंदाज. पाहूया या गोलंदाजाकडे सुद्धा स्किल चांगला आहे, परंतु काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. संदीप संदीप भोईर मनोज फील्डची सजावट करत असताना पाहायला मिळते. डॅनी या नावाने फोकस अँड फेमस गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. संदीप 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 मनोज डॅनी डॅनी पुढील चेंडू गोलंदाज घेऊन येतोय डॅनी. चला लवकर सुरुवात करायची आहे. तुम्हाला 15 मिनिटाचा अवधी दिला जातोय. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक कंप्लीट करणं अनिवार्य आहे आणि आता फायनलाइज केले जाईल. पुढील चेंडू यावेळेस अप्रतिम कट केलेल्या पाहूया चेंडू अडवला जाईल की नाही. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं आणि अवसर होतं आणि त्या अवसरचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. मानस धरलं होतं 2 रनांचा आणि त्याची पूर्तता आणि सांगता केली जाते. 2 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. 13 अंकावरती धाव फलक जाऊन पोहोचते. आज कुठला संघ क्वालिफाय होईल हे पाहण्यासारखं राहील. 8 संघांनी सहभाग नोंदवला होता. वरील गटामध्ये आपण पाहतोय की सोनाली संघाने चांगली कामगिरी केली. इथं मात्र सेपल झाले होते, परंतु आपण पाहतोय की स्लिप झाले आणि कुठल्या प्रकारची दुखापत झाली नाहीये. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे आपण पाहू शकता धावफलकावरती 13 अंकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा रनआउटच्या स्वरूपाने एक गडी बाद झाला होता. यावेळेस ऑन साइडला खेळून काढलेला आहे. पाहूया एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न क्या बात आहे. 2 धावा इथेही कंप्लीट केल्या जात आहेत. आउटफील्ड थोडीशी मोठी असल्या कारणाने आपण जर पाहिलं ना तर जेव्हा जेव्हा डीपमध्ये चेंडू जातोय आणि तुमची रनिंग बिटवीन द विकेट ही चांगली जर असेल तर 2 धावा सहजरित्या कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते. गोलंदाजी मार्क वरती मनोज उर्फ डॅनी यावेळेस उडवलाय त्याच दिशेने. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर इथे एक धाव घेतली जाते. आता मात्र क्विकली थ्रू केला करताना पाहायला मिळाला बजरंग यांच्या माध्यमातून. अतिशय ताकदवार संघ कालिका माता खारबाव या संघाकडे पाहिलं जातंय. या अंगामध्ये कुठेतरी खडतर प्रवास राहिला, परंतु आपण पाहतोय पिंपलास या ठिकाणी त्यांच्या खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन की फार्म गवसलेला आहे, सूर लागलेला आहे, विजयाची चाहूल लागलेली आहे. या मॅचमध्ये पाहूया कशा प्रकारे सरोली पाडा समोर आपला खेळ सादरीकरण करतील. पुढील चेंडू या वेळेस वरील कडा शॉर्ट थर्डमॅनच्या रिझन मधून चेंडू मात्र आपण पाहिले तर फसवेगिरी केली जाते. थांबत नाहीये, जात सीमा पार येतोय लकीली चपकार.
धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या अंकावरती. जय भोलेनाथ सरवलीपाड आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करतोय. यावेळेस ही बिगिट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू पर्यंत पोहोचले गेले नाहीत. शरीरापासून दूर खेळण्याचा इथं मात्र प्रयत्न असफल ठरला गेला आणि इथं मात्र जर पाहतोय आपण 2 षटकाचा खेळ इथं संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 20 या अंकावरती लागली गेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 11 त्यानंतर या ओव्हरमध्ये 9. सावध सुरुवात पाहायला मिळते. धावा बनल्या आहेत त्याबद्दल काही वाद नाहीये परंतु ज्या धावा होणं गरजेचं आहे त्या धावा झालेल्या नाहीत. या स्कोअर कार्डवरती ज्या नावाने ओळखला जातोय सरवलीपाडा संघ अधिकतम धावा धावफलकावरती जमा करण्यासाठी अधिकतम चांगली गोलंदाजी इथं मात्र आपण पाहिली तर कालिकामाता खारबाव या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 30 हाताळण्यासाठी आपण पाहतोय किशोर येतोय. पाहूया या गोलंदाजाकडे चांगला स्किल आहे त्याचा वापर होतो की काय. या वेळेस बॅटवरती चेंडूला घेतलेला आहे. कावा कॉर्नर मध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. उमेश कारभारे आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकता परंतु 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. खेळपट्टीवरती धावण्यासाठी एक चांगली जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. नामदेव आणि संदीप ही जोडी. पाहूया पुढील चेंडू. किशोर पुन्हा एकदा टर्न होतोय. या वेळेस अप्रतिम चेंडू होता. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. क्या बात आहे. पूर्णपणे विवेश करून ठेवलं होतं. लेगबाजच्या स्वरूपाने एक धाव अर्जित केली गेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 11 धावा खर्च झाल्या. त्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळालं गोलंदाज मनोज उर्फ डॅनी. त्यानंतर किशोर मात्र चांगली कामगिरी करतो मैदानाच्या आतमध्ये. 40च्या अंडर धावसंख्या थांबली जाईल की प्लस होईल हे पाहण्यासारखं राहील. पुढील चेंडू. यावेळी चेंडूला टर्न केलेला आहे स्क्वेअर ग्रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पाहूया एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा दबाव टाकला प्रेशर टाकलेला काय करते पाहूया परंतु कलेक्शन पाहायला मिळालं नाही. 2 धावा कंप्लीट आणि लेझी क्रिकेट आणि अशा रीतीने आपण पाहिलं तर इथं काय करतं पाहूया. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. रनआउट साठी चेक करण्यासाठी तिसऱ्या अंपायरची मागणी केली गेली आहे. टेक्निकल टीम आमची सज्ज आहे. थर्ड अंपायर पंच चला या तपासूया फलंदाज पोचला की नाही पोचलाय. जवळचा एक निर्णय आहे. यस फलंदाज बाद आहे रनआउटच्या स्वरूपाने. अतिशय क्विकली थ्रो केला होता आपण जर पाहिलं तर आणि त्या अनुषंगाने फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. जय भोलेनाथ सरवली पाडा या संघास आपण जर पाहिलं तर लागणार हा दुसरा झटका पाहायला मिळतोय. चला फलंदाजाला विनंती आहे पण लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. या दुपारच्या सत्रानंतर आलेले क्रिकेट रसिक असतील खेळाडू असतील या व्यासपीठावर मान्यवर आणि यूट्यूबच्या माध्यमातून जे लाडके आमचे प्रेक्षक राजा या सामन्यांचा आनंद घेत आहेत या सर्वांचं या चषकामध्ये या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अप्रतिम सजवलेली ही स्पर्धा मित्र आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक संघ नायक मन भरून कौतुक करत आहे स्पर्धेचं. भिवंडी तालुक्यातील 40+ मधील ही एक अशी स्पर्धा आहे की त्या स्पर्धेमध्ये संघटनेमध्ये जेवढे ही संघ आहेत तेवढ्या संघांना खेळण्याची संधी दिली गेली आहे.
यावेळेस उडवलाय, पाहूया ऑन साइडला. इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला बजरंगींच्या माध्यमातून, परंतु आवाका बाहेर, चेंडू सीमारेषे बाहेर. अजून एक येतोय चांगला फटका, चौकार. यावेळेस आपण पाहतोय डावेची सोडून जातोय. पंच आमच्याकडे समांतर हात करून अवंतर धावेची खून केली जाते. वाईटचा इशारा केला जातोय. अवंतर धावेचा भरणा इथं केला जातोय. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 29. पुढील चेंडू. यावेळेस आपण पाहतोय थर्ड मॅन आणि फाईन लेगच्या मधून चेंडू सीमा पार. अजून एक येतोय चौकार. तेहतीस धावा. शेवटचा अंतिम षटक आहे. या षटकामध्ये 12, 13 किंवा 15 धावा जर आल्या तर निश्चितच मित्र म्हणेन एक स्ट्रॉंग स्कोर कार्ड पाहायला मिळेल. या उलट जर विचार केला तर कालिका माता खारबाव संघाकडे सुद्धा फलंदाजी खूप चांगली आहे आणि या मैदानावरती त्यांची कशा प्रकारे जादू चालेल हे पाहण्यासारखं राहील. आपल्या संघाचा फॉर्म शोधता शोधता आपण जर पाहिलं तर तब्बल 6 टुर्नामेंट वाट बघावी लागली होती आणि इथं मात्र पाहण्यासारखं राहील की आज गोलंदाजी चांगली झाली आहे. आतापर्यंत जर विचार केला इकॉनॉमिकल जितू येतो. यावेळेस शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी या पुढील चेंडू यावेळेस उडवलाय. कडक के डी के चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. षटकाराने खाता ओपन केले जातं दिलीप यांच्या माध्यमातून. धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती लागली जाते ती म्हणजे 39 धावा. जितू पुन्हा एकदा टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. इथं मात्र पाहूया यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु हवं तसं मिडल ऑफ द बॅट घेता आलं नाही आहे आणि एक धाव कंप्लीट. इथं मात्र ओव्हरथ्रोचा प्रयत्न. क्या बात आहे. खराब कामगिरी पाहायला मिळते. एक धाव होती तिथं मात्र ही दुसरी धाव कंप्लीट केलेली. 41 41 धावा धावफलकावरती जुडल्या गेल्यात.
पहिल्या चेंडूवरती बिग हिट, इथं थोडंसं खराब प्रदर्शन. या 2 धावा म्हणजे आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 8 धावा आलेल्या आहेत. 41 धावा डबल कपवरती अर्जित केले गेल्या. जितू यावेळेस वाड शॉट, क्या बात आहे, रॉकेट शॉट, गोळीच्या वेगाने चेंडू सीमा पार, बिग हिट, षटकार. दहशत दाखवतोय दिलीप. 2 षटकारांचा समावेश, धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या पाहिली तर धावफलकावरती 47. या वेळेस आपण पाहू शकता खराब कामगिरी, वाईट बॉल. 48 धावा धावफलकावरती या अवांतर धावेच्या स्वरूपाने. आपण पाहिलं तर आतापर्यंत 2 षटकार या ओव्हरमध्ये लागले गेले आहेत आणि अतिशय आत्मविश्वासाने संघर्षमय वातावरण निर्माण करतो दिलीप. पाहूया पुन्हा एकदा तयार आहे, पूर्ण ताकद मनगटामध्ये आणून ठेवलेली आहे. पुढील चेंडू आणि ताकदीचा पुरेपूर वापर केला जातोय. चेंडू करतोय हवाई सफर, सीमारेषा बाहेर, षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने 54 धावसंख्या धावफलकावरती. पुढील चेंडू पाहूया काय घडतंय. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट खाली चेंडू होता, पण इथं पाहिली ना तर बॅट पहिलेच फिरून गेली होती, गती कमी करून दिली आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय की निर्धावची झाली सांगता. ही लाईन टाकणं गरजेचं आहे. हा चेंडू खूप चांगला हाताळला होता. या लाईन लेंथने जर तुम्ही गोलंदाजी कराल तर निश्चितच कुठेतरी तुमच्या गोलंदाजीचा फायदा होईल संघाला. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस ही स्लोअरचा मारा पाहू शकता आपण आणि सॉफ्ट डिसमिसल. गोलंदाजाने घेतलेली कॅच आहे, फलंदाज होतोय बाद. चार षटकांचा इथं मात्र खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती लागली गेली ती म्हणजे आपण पाहू शकता 54. 54 धावा आणि 55 धावांचं लक्ष्य आहे कालिका माता खारबाव या संघासमोर. या धावा कंप्लीट होतील की या थांबल्या जातील, येणारा काल सांगून जाईल. परंतु इथं मात्र आता गोलंदाजी खूप चांगली करावी लागेल सरेलीपाडा या संघास, कारण आतापर्यंत आपण पाहतोय की फलंदाजी अफलातून पाहायला मिळाली. दिलीप यांच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 3 षटकार त्या जोगाने आपण पाहतोय की वेगाने धावफलक पुढे सरकले गेलं आणि चांगली धावसंख्या उभारली गेली. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 21 धावा तब्बल कुठून काढल्या, त्याच्यामध्ये 3 षटकार पाहायला मिळाले. एक गडी बाद जरूर केला, परंतु त्या अगोदर मात्र खूप धुलाई. धावसंख्या पाहतोय आपण 54 आणि 55 धावांचं टार्गेट.
काहीतरी सामान आणले वाटतं देवी, जेवण आणले वाटतं. अरे पण हेलिकॉप्टर चालू तर असते असते असते. तर चला, प्रे प्रार्थना जर झाले असेल तर आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घेऊया. आपण जर पाहिलं तर पंचांच्या माध्यमातून 2 रनांची पेनल्टी दिली होती. ड्रेसिंग कंप्लीट नव्हती, त्या कारणास्तव आपण जर पाहिलं तर 55 रनांचं टार्गेट होतं. त्यामध्ये या 2 धावा ऍड केल्या जातील, म्हणजेच आता कालिका माता खारबाव या संघास आपण पाहतोय की 57 धावांचं टार्गेट राहील. नियमाच्या ज्या शिस्तबद्धीमध्ये कुठेतरी तुम्ही चुकी कराल तर तुम्हाला त्याची पेनल्टीचा सामना करावा लागतोय. अतिशय चांगली सुसज्ज अशी स्पर्धा मित्र पाहायला मिळते. कुणावरती दयामया नाही केली जात आणि याच कारणास्तव आपण पाहतोय की सलग 5वा दिवस आहे ना अप्रतिम सामन्याचं नियोजन आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेतील भिवंडीच्या कान्या कोपऱ्यामध्ये स्पर्धेचं आपण जर पाहिलं तर चर्चा होताना पाहायला मिळते. मग कुठल्याही नाक्यावरती जा, कुठल्याही पानटपरीवरती जा तर तुम्हाला या स्पर्धेची चर्चा पाहायला मिळते. चला, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा लगेच. फलंदाजांना विनंती आहे की आपली जागा आपण स्थित करून घ्यायची आहे. पंचांना विनंती आहे की आपण आपली जागा घ्यायची आहे आणि खेळाला लगेच सुरुवात करायची आहे. आपण पाहिलं तर वरील गटामध्ये सोनाली संघाने आज चांगली कामगिरी केली. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहतोय एक बलाढ्य संघ गंगामाता गोंदवली या संघाला पाहिलं तर एका हाताने पराभूत जणू काही केलं. एकतर्फी तो ही मॅच झाला. धावसंख्या भरपूर होती, परंतु कुठे असं वाटले नाही की सोनाली संघ कमी पडतोय. जी स्ट्रॅटेजी वापरली पहिल्या चेंडूपासून तर शेवटच्या चेंडूपर्यंत अप्रतिम पाहायला मिळाली. त्यानंतर कोपर संघाला मात्र पराजयाची धूल चारली आणि वरील गटातून पुढे चाल आहे. खालील गटात आपण जर पाहिलं तर पायगाव संघाला चाविंद्र संघाने परास्त केलेलं आहे. आता मात्र चालू असलेल्या सामन्यातून विजेता संघ चाविंद्रसे खेळेल आणि त्याच्यातील विजेता संघ सोनालीसे खेळेल. म्हणजे आजच्या दिवसातून कोण क्वालिफाय होईल ते आपल्याला त्या मॅचमधून क्लिअर होईल. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर वडूनवगर, पिंपलघर, बंदरामर्दी, काल्हेर आणि राजनोली प्रत्येक दिवसामध्ये हे संघ क्वालिफाय झालेले आहेत. आपण जर पाहतोय की या संघांना मात्र छोटी का होईना परंतु या स्पर्धेची गोड आठवण एक ट्रॉफी लागू झालेली आहे. आजच्या दिवसातून पाहूया कुठला संघ या ट्रॉफीचा हकदार होतोय, मानकरी होतोय. पंचांच्या माध्यमातून केला जातो इशारा, खेळाला होते सुरुवात. गोलंदाज ज्ञानदेव यावेळेस पाहू शकता आपण. नामदेव गोलंदाजी मार्क वरती. किशोर आणि उमेश कंप्लीट करायच्या 57 धावा. 57 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. शक्तीने, ताकदीने, युक्तीने, संघर्षाने, मेहनतीने मात्र खेळ करावा लागेल, तेव्हा कुठेतरी धावसंख्येचा जो उच्चांक आहे तो गाठला जाईल. पाहूया पुढील चेंडू. पहिला चेंडू, क्या बात आहे, वन शॉट, कुठेतरी लांब जाऊन पडतोय षटकारासाठी.
पहिल्या चेंडूवरती स्वतःचं अकाउंट खोललं जात आहे षटकाराच्या रूपाने आणि धावसंख्येचा सुद्धा अकाउंट इथं ओपन केलं जाते. 57 धावांचं लक्ष असेल त्यावेळेस तुम्हाला अशीच मोठी फटकेबाजी करावी लागेल, कारण जवळजवळ आपण जर विचार केला तर 15च्या सरासरीने धावसंख्या धावफलकावरती जमा करावी लागेल पहिल्या ओव्हरपासून, तेव्हा कुठे शेवटच्या ओव्हरला कुठे धावा कमी राहतील. पुढील चेंडू यावेळेस आपण पाहिलं तर लोअर फुलटॉस होता, ऑन साईडला चेंडू खेळून काढलेला आहे. एक धाव घेतली जाते. यावेळेस उमेश कारभार येतोय स्ट्रायकर एंडला. दोन्ही फलंदाजांकडे चांगली क्षमता आहे, चांगला खेळ आहे, स्फोटक फलंदाज आहेत. परंतु पाहूया इथं मात्र कशा प्रकारे खेळ केला जाईल उमेश यांच्या माध्यमातून, कारण मोठी धावसंख्या उभारायची आहे आणि सौरव ज्यावेळेस मोठी धावसंख्या उभारायची असेल त्यावेळेस तुम्हाला असेच मोठे फटके खेळावे लागतील. प्रति ओव्हरला 2. इथं मात्र पाहू शकता बॅटची कडा, यास फलंदाज होते बाद कटआउटच्या स्वरूपात. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. बालाकडेही चांगला स्किल आहे. 57 धावांचं लक्ष आहे. कुठेतरी मी तर म्हणेन षटकार लागल्यानंतर खराब कामगिरी फलंदाजीच्या माध्यमातून आणि चांगली कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक गडी बाद केलं, धावसंख्या 8 या अंकावरती पाहायला मिळते. पुढील चेंडू पाहूया. खेळण्याचा प्रयत्न करेल यावेळेस किशोर, ज्यांच्या बॅटमधून एक बिगिट षटकार. पुढील चेंडू इथं मात्र खराब हातांनी पाहायला मिळेल. नो डाऊट पंच आमच्याकडे बोलले जात आहेत आणि वाईटचा इशारा केला जातोय. अवंतर धावेचा भरणा, एका धावेने स्कोर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहतोय दुहेरी अंकामध्ये आता मात्र प्रवेश केला जात नाहीये. 9 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू या वेळेस टर्न केलेल्या चेंडूला स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते अफलातून. आपल्या संघासाठी निश्चित मी तर म्हणेन की 2 धावा वाचवलेल्या आहेत. या 2 धाव्याने आपण पाहू शकता धावफलकावरती धावा 11 या अंकावरती जाऊन पोहोचते. यस, या ठिकाणी आपण पाहू शकता नो बॉलची हाताळणी केलेली आहे. अजून एक अवंतर धावेचा भरणा. येणाऱ्या चेंडू मात्र पाहायला मिळेल फ्री हिट. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 12. 57 धावांचं लक्ष आहे. एक वाईट, एक नो बॉल या ओव्हरमध्ये, एक विकेट, एक षटकार, सर्व काही ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या वेळेस खेचून काढलेलं आहे लंगांच्या रिजनमध्ये. एक धाव कंप्लीट केलेली, दबाव टाकलेला आहे आणि इथं मात्र पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातात. ओव्हर थ्रो आपण जर पाहिलं तर तो चेंडू नसीब अडला गेला, अन्यथा आपण पाहायला गेलं असतं तर अजून ओव्हर थ्रोच्या माध्यमातून बाउंड्री पाहायला मिळाली असती. परंतु क्रिकेटमध्ये जर त्याला मुळीच जागा नाही आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा 57 धावा बनवायच्या होत्या. अजूनही 43 धावांची गरज आहे. 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या 3 षटकांचं धावतं विवरण सांगण्यासाठी सज्ज होईल सौरव पाटील.
दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. बॉलिंग ट्रॅक मध्ये साईनाथ. षटकातील पहिलाच बॉल. फुल टॉस. बॉल चालला बॉर्डरलाईनच्या दिशेनं. तोपर्यंत या बॉलवरती धाव मिळतीये. तुम्ही पाहता एका धावेच्या बरोबरीनं 15 धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. सत्तावन्न धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल. बोल आपण काय खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा हलकाचा कडा बॉल पॉइंटला. फिल्डर तुम्ही तिथे पाहता दुसरी धावची. मात्र इथे घेत असताना फलंदाज बाद. गार्बेट बॉल चालला बॉन्ड लाईनच्या दिशेने. तुम्ही पाहता तिकडे फिल्डर आहेत. थोडी खराब फिल्डिंग. याचा फायदा लगेच 2 धावा पूर्ण. धावा धावफलकावरती स्कोर बोर्डवरती तुम्ही पाहता 15 या आकड्यावरती. फुल टॉस होता व्यवस्थित. बॅट वरती आला नाहीये. झेलची शक्यता. झेल सोडलाय. तुम्ही पाहता झेल सोडला कोणाचा. डानीचा. या बॉल वरती धावा मिळतायत. 2 स्कोर पुढे झाला 20 या आकड्यावरती. बॉल लाईनच्या दिशेनं स्क्वेअर लेगला. तोपर्यंत एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपलाय. दुसऱ्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर लक्ष 57चं होतं धावा धावफलकावरती. तर 21 डीजे
आज दिलीप जाणार तोपर्यंत या बॉलवरती मिळतीये. सिंगल स्कोर पुढे चालला धावा धावफलकावरती तुम्ही पाहू शकाल 22 या आकड्यावरती 57चं टार्गेट आहे. 22 धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. पाय बॉल स्टॉप केला स्वतःच्या पॉलो मध्ये तुम्ही पाहता. या बॉलवरती एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती 23 या आकड्यावरती तुम्ही स्कोरबोर्ड पाहता. चांगली मॅच तुमच्या समोर. दोन टीम मध्ये 57चं टार्गेट. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या अशा वाटला धावा येतील पण त्याच्यानंतर देखील धावा तुम्ही पाहताय थांबल्या गेल्या. हा बॉल खूप चांगला आहे. षटकातील पुढचा बॉल आडवा बाट टॉप एज विकेट कीपर सोडलाय कॅचेस विथ द मॅचेस असं म्हटलं जातं. म्हणून सर आमच्या सोबत 5व्या दिवसामध्ये गुणलेखक अल्पेश. त्याच्यानंतर आपण GTC च्या माध्यमातून स्पर्धा बघतात त्याचं देखील स्वागत. सुरेशजी गळत मेन पंच स्क्वेअर लेगचे पंच भाऊजी पाटील आणि त्याच्यानंतर तिसरे पंच तुम्ही सुनील म्हात्रेला पाहता. दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे. षटकातील पुढचा बॉल बादसातला कडा बॉल मागे लेग स्लीपला फिल्डर तुम्ही तिथे पाहता. स्टॉप केली 25 धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल आडव्या फास्ट खेचला बॉल साला बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार षटकार. सहा बॉल 26 धावेची गरज आहे.
6 बॉल 26 गरज आहे स्ट्राईक केला तुम्ही फलंदाज पाहता किशोरला पाहता षटकातील पुढचा बॉल पाडा स्लिपचा फटका बॉल बिडबी केला चालला ऑल दी कार्पेट फिल्डर तिकडे पाहता एकच धाव 6 मध्ये 26 करायचे होते आता 5 मध्ये 25 करायचे आहेत वेलकम सुनील म्हात्रे सर जबरदस्त पंच आहेत ऑल दी कार्पेट बॉल चालला बॉन्डलाच्या दिशेनं षटकातील पुढचा बॉल यो बेसाट अफॉर्डेटली ही रिअस्टा वाखवला डॅडीच्या विकेटचा बदल फलंदाज बाद बॅटिंग साठी या बॉलवरती एकच धाव सामिद्रा कॅप्टन लगेच टॉस साठी उपस्थित राहायचा सामिद्रा या बॉलवरती सिंगल एक पाऊल दूर विजयापासून जय भोलेनाथ सरवली पाडा आणि अशा रीतीनं आज सामना पहिला विजय प्रस्थापित केला जय भोलेनाथ सरवली पाडा संघाने खूप खूप अभिनंदन 8 लाख